सगळ्या शेतकरी मित्रांनो हात जोडून विनंती आहे, आमच्या 30% ग्रामीण भागातील मुलांचं स्वप्न फक्त एका गोष्टीमुळे अपूर्ण राहतं की माझ्याकडे व्यवसायाला पैसे. पण आज सगळ्या तरुण मित्रांनो हात जोडून विनंती आहे, तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्याकडे शेतीचे सगळे कागदपत्र आहेत, तुमची खतं औषधात सगळे तुम्ही टॅक्स भरताय, मग तुम्हाला IT रिटर्न फाईल किती जणी भरता तो. आज तुम्हाला जामीनदार मिळत नाही कर्ज काढताना, बरोबर. आज तुम्हाला बँक उभी करत नाही. पण जर तुमच्याकडे 3 वर्षाचा IT रिटर्न असेल तर तुम्हाला कुणीही जामीनदार किंवा खऱ्या अर्थानं तुमच्याकडं कोणताही मॉर्गेज मागितला जात नाही. पण IT रिटर्न फाईल करण्याचा खऱ्या अर्थानं आम्ही कंटाळा करतो. आम्ही बचत गट स्थापन कशाला करतो, तर गाडी घ्यायला कर्ज घे, इतर गोष्टींसाठी कर्ज घे. पण त्या बचत गटाच्या माध्यमातून आज 12माही पाणी आमच्याकडे आलं आहे. आम्ही जर खऱ्या अर्थानं शेती पिकवली आणि परभणीमध्ये जाऊन जर तो भाजीपाला खऱ्या अर्थानं आम्ही नेण्याचा प्रयत्न केला, आज सेंद्रिय शेतीचं फार मोठ्या प्रमाणात वेगानं वारं वाहत आहे. आज जो गूळ 40 रुपयाने मिळतो, महाराज हात जोडून तुम्हाला विनंती करतो, तो जर सेंद्रिय असेल तर 100 रुपये किलोनं विकला जातो. माझ्या शेजारी सेंद्रिय गुळाचं गुऱ्हाळ आहे, द्यायला खऱ्या अर्थानं ऑर्डर नाही, टनाने ऑर्डर 100 रुपये किलोनं आहेत, पण द्यायला आज माल नाही. सेंद्रिय शेती ही संकल्पना वेगानं वाढतीये. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, इथं जर तुम्ही 10 मुलं तुम्ही खऱ्या अर्थानं बचत गट स्थापन केला, 5 मुलांनी इथला शेतीमाल घेतला आणि 5 मुलांनी परभणीमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं तो जर सोसायटीमध्ये विकला, तर मला सांगा तुमच्या मालाचे दुप्पट पैसे होणार नाहीत का. पण आज आम्ही बिटासारखा माल आहे, बरोबर, किंवा इतर कोणती पिकं असू द्यात, तरकारी पिकांमध्ये आपण खऱ्या अर्थानं का प्रॉफिटमध्ये नाहीत. याचा एकमेव कारण जर कोणतं असेल तर आपल्याजवळ कृषी उत्पन्न बाजार समित्या नाहीत, किंवा आपल्या जवळपास जर आपण पाहिलं तर भाजीपाल्याचं मार्केट नाही. पण मार्केट असं निर्माण होत नाही, ते आपल्याला निर्माण करावं लागतं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि इथं बसलेल्या सगळ्या सप्ताह कमिटीला हात जोडून दादा तुम्हा सगळ्यांना एक विनंती मात्र करून जातो, वर्षातून एकदा खऱ्या अर्थाने इथं बरेच जण गोव्याचे चेहरे दिसत आहेत, बरेच आहेत गोव्याला जाणारे बरेच दिसतात इथं मला, महाबळेश्वर गोवा. त्यांनी ह्या वर्षी महाबळेश्वर आणि गोवा न जाता, आम्ही चेहरेच वाचायचं काम करतो ना महाराज, गोवा आणि महाबळेश्वर न जाता दादा माझ्या हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे, एक बस तुम्ही पुणे असेल, मुंबई असेल, परभणी असेल, या ठिकाणच्या मोठमोठ्या मॉलमध्ये घेऊन जा. मॉलमध्ये जाऊन पहा, मला सांगा इकडं जर तुम्ही मेथीची भाजी पिकवली, ती मेथीच्या भाजीला जर बाजार नसेल, तुम्ही काय करता, आपण ते फेकून देतो आणि कृषी उत्पन्न समितीच्या नावानं थोडासा आरडाओरडा करतो, घरी येतो. पण ती फेकून दिलेली जी मेथीची जुडी आहे ती ड्राय केली जाते आणि ड्राय केल्यानंतर कालांतरानं तिची किंमत त्या जोडीची 80 रुपये आज अंबानीच्या मॉलमध्ये. म्हणजे जी भाजी आपण फेकून देतोय ती जर ड्राय केली 3 महिने तिची मेफड वाढते. किती? 3 महिने. बरं मला सांगा, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ह्या प्रोजेक्टकडे जाण्याचं आमचं प्रमाण आहे का. आम्ही शेतीपूरक शेती करून पोट भरणार नाही, त्याबरोबर शेतीपूरक व्यवसायामध्ये जर आम्ही घुसलो तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून हात जोडून विनंती करतो, आता व्यवसायात उतरा. भले वडापावची गाडी टाका, चहाची टपरी टाका, पण शेतीसोबत जर पूरक व्यवसायामध्ये तुम्ही उतरलात तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव. खऱ्या अर्थानं प्रवास करा, कारण आपल्या लोकांना फिरण्याची फार कमी सवय. हात जोडून विनंती करतो, अशा ठिकाणी फिरा. गोव्याला जाऊन तुम्ही काय करताय, आता काही जण गेले असतील 31ला, पोचले असतील, बाकीच्या इथं आहेत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. लक्षात घ्या महाराज, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, शेतीपूरक व्यवसायात उतरा. आमच्या शेतकरी पोरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज, कारण तेवढे स्वाभिमानी राहिलेत. नाही तर 90% बायोडेटे सध्या साल बदलून चाललेत. 82चा 86, 86चा 92, 92चा 96, 96चा 2005. कालच एका पुरला अटॅक आला, ती म्हणली याच्या डोक्याचा एकही केस काळा नाही, हा 2005चा असलच कसा. लय अवघड आहे महाराज. बरं मला सांगा, इथं सगळे शेतकरी आहेत ना, आता शेतकऱ्याच्या मुलांचा सध्या सगळ्यात वाईट दिवस, आता संक्रांत आली, खरी संक्रांत शेतकऱ्याच्या पोरांवर. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या का बरं आहे, कायचं बरं आहे महाराज. आता 35चे 35 नवरदेव गावात असतील, तो भांडारा पाहिला तरी उठून उभा राहतो, बा आपल्याच अंगावर या वर्षी पडतो काय. आता मला सांगा, जाऊ द्या पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. आपल्या बाप्याला यंदाही गुड्डी मिळेल असं वाटत नाही, यंदा तरी आपला बाप पिवळा होईल असं वाटत नाही. मग जाऊ द्या महिला वर्ग, पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे, तेवढ्या आहे एकदा जोरदार टाळी वाजवा, भगवान परमात्मा तुमचं ऐकतील.
हनुमंतरांनी आत्ता नजर फिरवली. पुरुष मंडळी सगळे शांत, टाळकरी सगळे शांत, फक्त महिला मंडळ. आणि तुमचा आता भगवान परमात्मा ऐकणार आहेत. ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजे त्या आईने एकदा जोरदार काढून टाळी वाजवा. बरेच नवरदेव राहिले दादा गावातले. आता जाऊ द्या महिला मंडळ, तुमची सगळ्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या. मग आता महिला मंडळ, तुम्ही ज्या धर्म मंडपात आहात इथं खोटं बोलू शकत. मग आता किती आया इथं बसल्या जागेवर शपथ घ्यायला तयार आहेत. महाराज, आज मला खऱ्या अर्थानं बुद्धी आली. मी आता बसल्या जागेवर शपथ घेते का मी माझी गुड्डी आता शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आयाने टाळी वाजवा. आता या 6-7 टाळ्या वाजल्या सगळ्या आज्यांनी वाजवल्यात आणि त्यातल्या 6 टाळ्या पोरांच्या आयांनी वाजवल्यात. पुरींच्या आयांच्या डोक्यात एकच खटकी आहे, माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे. बरं जाऊ द्या महिला मंडळ. आता मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही. आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वेळेस माझे कमीत कमी 90 ते 95 मित्र आता लग्नाचे आहेत. आणि दादा सगळ्यांचा पगार 500च्या स्टॅम्पवर मी गॅरंटेड राहतो. खऱ्या अर्थानं 95,000 ते 1.25 लाखापर्यंत प्रत्येक महिन्याचा त्यांचा पगार आहे. फक्त त्या सगळ्यांची एकच अडचण आहे दादा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन कोल्या गावात? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. बोलत चला बो. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मग तुम्हाला जमीन काय लागते का? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आता काही गावात बापन पोरं लय हुशार झाली दादा. पप्प्याच्या लग्नाचं वय झालं का बापन तो पप्प्या येडेपणा करू नको. तू एक कांडाख्या गावाला माहितीये, तुला काही तर 4 गावात कोण पोर द्यायचं नाही. तू तिकडं इथेही जवळपास थांबू नको, पार तिकडं पुण्यात चाकण MIDC जाऊन चिटक. काय लागल ते इकून पाठवतो पण माग येऊ नको. पण पप्प्या एवढा स्वाभिमानी, पप्प्या म्हणतो मी 45चा होईल पण खोटं बोलून लग्न करणार नाही. नाही तर काही गावात बापन पोर लय हुशार आहे दादा. पप्प्याच्या लग्नाचं वय झालं का बाप म्हणतो पप्प्या उगच नाही पिकली, येडेपणा करू नको. तू आपला तिकडं चाकण MIDC जाऊन चिटक, मी बरोबर डोकं लावितो. पप्प्या चाकणला पोचेपर्यंत अख्या गावाला कंदी पिढे महाबापूची टाकला. शेजारचं म्हणतं मला 92% मार्क होते, याच्या पप्प्याला 38% मार्क होते. MIDCतला कांता देव्याला पावन झाला भाऊ. 8च महिने गेले, परत अख्या गावाला कंदी पिढे महाबापू परमनंट झाला. आता गावात 4-2 ईडी तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. 4-2 ईडी असतात. ते म्हणले त्यांचा पप्पू परमनंट आहे, आपली पोर देऊन टाकू. 20 लाख रुपये लग्नाला खर्च केला. 3 दिवस गाव बुंदी खात होतं. नंतर तर नांगराच्या सरीत लाडू टाकून दिलं. 9च महिने गेले ना आम्ही इकून चालू होतो पुढं कार्यक्रमाला. समोरून आला बा एक छोटा हत्ती. हळूच डुकून पाहिलं, एक मेकअपचा आरसा, एक पलंग, एक संपलेली गॅसची टाकी, एक धान्याची पिशवी. पुढं ढुकून पाहिलं, छोटा हत्तीचा ड्रायव्हरच्या बाजूला पप्पूच्या बाजूला पप्पूची गुड्डी. काय झालं बा? कंपनी अंबरनाथला गेली. कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोर असं तर करत नाही. पण हात जोडून तुम्हाला एक विनंती करू, बरं तुम्ही निमगाव दमावलंय, आमचा जावाई जॉबला आहे, तुझ्या जावायचा पगार किती का असा मला सांगा. तुमचं वार्षिक उत्पन्न किती? मी काय ईडी घेऊन आलो तुमच्या उत्पन्नाचा? तर मला खरं सांगा सरासरी, कारण तुमचा भाग एवढा सुजलम सुफलम आहे महाराज. जर पाहिलं तुमचं क्षेत्रफळ मोठं आहे, पाण्याखाली तुम्ही आलात. म्हणजे 10 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये किंमत असणारी जमीन आज 30 लाखावर येऊन ठेपली. आणि आता मला सांगा तुमच्याकडे महत्त्वाचं पीक कपाशी. आता कपाशी सरासरी क्विंटल किती निघते एकरी? 10 क्विंटल. प्रत्येक शेतकऱ्याची सरासरी 3 एकर तरी आहे. म्हणजे साधारणपणे त्यात आंतरपीक सोयाबीन आहे, बरोबर. बाकी तुमचं क्षेत्र. मग मला सांगा वर्षाला सरासरी उत्पन्न काय आहे तुमचं? 5-6 लाख रुपये.
10-1 लाख रुपये आहे. आता मला सांगा तुमचं उत्पन्न किती आहे? शिवाय पप्या सकाळी गावात आहे, संध्याकाळी गावात आहे, दुपारी शेतात आहे. त्या जावायचा पगार किती आहे घासा? आता 12 महिन्यात 10 लाख डिवाइड करा, 78,000 त्याला महिन्याचा पगार आहे. आपल्या जावायला तिकडे पुण्यात 15,000 आहे. त्या 15,000 5,000 खुली भाडं आहे. 1,000 घ्यायचे की झाले रे पोरांनो? तुमच्या बाजूने मोठ्यानं तरी बोला. 5,000 खुली भाडं, 1,000 सिलेंडर की झाले? मोठ्यानं जरा 6. आता 3,000 किराणा की झाले? 9. आता त्याला कमीत कमी महिन्याला 1,000 रुपये दुधाला की झाले? 10. त्याला कमीत कमी ऑफिसला जाऊन यायला पेट्रोल 2,000 महिन्याला की झाले? वाजले त्याचे 12. राहिले किती? आता गुड्डी सुपी का तुमची? तिला महिन्याला 1,000 रुपये पुरतील का पार्लरला? की झाले? 13. राहिले किती? आता मला सांगा डॉक्टर इतर खर्च 1,000 रुपये की झाले? 14. राहिले किती? 2 वर्षाची बचत की झाली? बारदुने की झाले? मग झाला गुड्डू. आता गुड्डूला छोट्या शिशूला घालायला फी किती आहे? 40,000. जमा किती आहे? तिने गावच्या बचत गटात कर्ज काढलं, तिकडे पैसे पाठवलं, गुड्डूचं ॲडमिशन झालं. आणि तरी अख्ख्या गावाला सांगत ती मा जावाई जॉबला आहे. पण तरी सगळ्या तरुण मित्रांनो हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो, त्याला 15,000 पगार आहे तरी तो सुखात आहे. आपल्याकडे 10 लाख येत आहेत तरी आपण रोज दुःखी आहे. याचं एकमेव कारण त्याच्या 15,000 15 रुपयाचं सुद्धा नियोजन आहे आणि आपल्या 10 लाखातल्या 10 पैशासुद्धा नियोजन नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपण मागं आहोत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. प्रेम नक्की करा, पण प्रेम करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आता ते व्हॅलेंटाईन आलंय जवळ, आपल्याला वाटतं बा आपण मोठमोठे सप्ते करतो आणि आपल्या सप्त्याला तरुण पोरं दिसत नाही. आपल्यापेक्षा मोठा सप्ताह त्यांचा राहतो बाबा. त्यांचं 14 फेब्रुवारीला काल्याचं कीर्तन असते. ते लय अवघड आहे. तिकडं आपण नंतर, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हात जोडून विनंती करतो. दुसरं मोबाईलचं व्यसन आज इथपर्यंत येऊन ठेपलंय. जर तुम्हाला वाटत असेल ना मोबाईलचा चांगला फायदा काय आहे, फक्त एक वाक्य मोबाईलवरती बोलतो, तुम्ही तिच्यावरती रात्रभर विचार करा. ज्या दिवशी नवरा दिवसातले 24 तास कोणताही शंका मनात न आणता आपल्या बायकोकडे मोबाईल देऊ शकेल आणि कोणतीही बायको मनात कोणतीही शंका न आणता 24 तास ज्या दिवशी आपल्या नवऱ्याच्या हातात आपला मोबाईल देऊ शकेल, त्या दिवशी मोबाईलचा काहीतरी चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी करू शकेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण आज आमची रक्ताची नाती मोबाईलच्या खऱ्या अर्थानं ब्लॉक लिस्टमध्ये जाऊ लागलीत आणि मेसेंजर वाटे बाहेरची नाती आमच्या मोबाईलमध्ये इन होऊ लागलीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज लहान लेकरांच्या हातातले मोबाईल दूर होत नाहीत. आता इथे सगळे बच्चे कंपनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही सगळे हुशार आहेत ना? मग तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार ना? मला सांगा, तुम्हाला मोबाईल वापरायला आवडतो? खोटं नाही बोलायचं. आवडतो की आवडत नाही? आपली मम्मी आपल्याला रोज सांगते मोबाईल वापरायचा, मोठ्यानं मोबाईल वापरायचा नाही. पप्पा सांगतात मोबाईलला हात लावायचा, पण आपले पप्पा संध्याकाळी 12 वाजेपर्यंत मोबाईल सोडत. आपली आई संध्याकाळी 10:30 वाजेपर्यंत मोबाईल सोडत. त्या पोरांना प्रश्न पडतो, आई आपल्याला जीव लावत नाही एवढं त्या मोबाईलला जीव लावते, म्हणजे मोबाईल चांगला? बरं तुमच्यापैकी असे किती जण आहे भाऊ एका फोनवर 25 आहेत? असे किती जण मोदीचे पीए आहेत भाऊ का ज्यांना सगळे फोन त्यांचे चालू आहेत? जेवला का? बसलाय? बाकी काय चाललंय? सप्ताह चाललाय? हरभरे एवढे कसे लागले मीटिंगला नक्की विचार. त्यांना जमत नाही सप्त्याचं पुढच्या वर्षी वया आपल्या कमाग. एवढंच चाललंय सगळं. त्या मला सांगा फायदा काय? तुमच्या हातात मुलांच्या हातातले मोबाईल जर दूर करायचेत ना, उपाय सांगून जातो, कराल का? दादा मी तुम्हाला शब्द देतो, 21 दिवस इथं बसलेल्या प्रत्येकानं मोबाईल फक्त तसा वापर करा. 21व्या दिवशी जर तुमच्या मुलांना मोबाईल मागितला, दादा मी इकडं कधी आलो तर तुमचं मानधनाचं पाकिट परत देऊन जाईल. पण कराल का? आजपासून एकच करायचं, संध्याकाळी 7 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत आई आणि वडिलांनी मोबाईलला हात लावायचा. पोरांनो खरं सांगा, जर आईकडे आणि बाबांकडे मोबाईल नसेल तुम्ही मोबाईल मागाल का? जुन्या काळातली आजी नातवाला ज्ञानेश्वरी शिकवत होती आणि आताची आजी लेक माझी लाडकी पाहण्यासाठी नातीसंग रिमोटवरून भांडतीये.
चुकतात मुलं की घरातले मोठी माणसं. विचार नक्की करा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, हा वेळ कमी, चला पुढं. तिसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. राजकारण करू नये या मताचा मी नाही, पण सध्या आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणाची माती करून ठेवली आहे, हे वास्तवसुद्धा नाकारता येत नाही. हात जोडून तीनच गोष्टी सांगतो. कधीच कुणाची जिरवाजिरवी करण्यासाठी राजकारण करू नका. त्यापेक्षा बाहेरून पावसाचं येणारं पाणी खऱ्या अर्थानं जिरवण्यासाठी खऱ्या अर्थ प्रोजेक्ट हातात घ्या. गावचं आणि पर्यावरणाचं भलं होईल. कधीच कुणाची खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर कुणाच्या राजकारणातून कुणाच्या डोक्यात कुराडा घालण्याचा विचार कधी करू नका. त्यापेक्षा राळेगण सिद्धीसारखं कुराडाबंदी चराईबंदीचे निर्णय घ्या. आपलं गाव घडल्याशिवाय आणि पर्यावरण घडल्याशिवाय राहणार नाही. कधीच कोणाची लावालावी करण्यासाठी राजकारण करू नका. त्यापेक्षा पर्यावरणाच्या रक्षणासाठी गावात झाडे लावा, झाडे जगवाची स्कीम हाती घ्या. गाव घडल्याशिवाय राहणार नाही. चौथं म्हणजे दारूचं व्यसन आहे. ज्याच्या दुकानातून दारूच्या बाटल्या तुम्ही आणताय तो आज मर्सिडीज घेऊन फिरतोय आणि खऱ्या अर्थानं आम्ही आमचे पैसे त्याच्या हातात देतोय आणि आम्ही आमच्या बायकापुरांना आम्हाला शोधत गावभर फिरवतोय. बाप म्हणून घेण्याच्या पात्रतेचे आम्ही राहिलो का, याचा मात्र नक्की विचार करा. या 4 व्यसनांपासून दूर व्हा.